ओबीसी समाजाच्या आरक्षण सुरक्षेसाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनानं काढलेल्या GR ज्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून लेखी निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला सादर करण्यात आले. संत सावता भवन मोठा माळीवाडा तळोदा या ठिकाणी ओबीसी समाजातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शेतकरी, शिक्षित तरुण तरुणी, सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. संविधानामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की SCला 8%, STला 8%, OBCला आपलं SCला 12%, असं 20% दिलं गेलं होतं. तर राहिलेलं जे आरक्षण आहे ते ओबीसीसाठी, तो ओबीसी कोण हे करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्यावेळेस ती समितीने काम केलं नाही. त्याच्यानंतर 2-3 समित्या झाल्यात. आता याच्या इतिहास आपण बऱ्याच वेळा सांगितलं आहे. पण नंतर मंडळ आयोग नेमण्यात आला. त्या मंडळ आयोगाने जे काही निरीक्षण केलं आणि यांना दिलं गेलं पाहिजे आणि त्या दर्जावर आपल्याला 19% मिळालं आहे. त्याच्यामध्ये पण क्रिमी लेअर दाखवलेलं आहे, म्हणजे उत्पन्नाची अट दाखवलेली आहे. 19% मध्ये क्रिमी लेअर म्हणजे उत्पन्नाची अट, उन्नत ज्यांचे उत्पन्न आहे अशा घटकांना त्याचा लाभ मिळत नाही. म्हणजे जे प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, हे याच्यातनं वगळले गेलेले. तर तरी जे आहेत ते पण मिळत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी हे लोक आपला मागणी करतायत. तर ओबीसीची जनगणना होणे हा एक जनगणना ओबीसीची झाली म्हणजे ओबीसी किती आहेत एक महत्त्वाचा. प्रत्येक ओबीसीचे जे घटक आहेत 2347 जे काही ओबीसी आहेत त्या ओबीसीच्या प्रत्येक जातीचे संख्या किती आणि संख्येच्या नुसार त्यांना प्रतिनिधित्व देणार. रिझर्वेशन नाही, प्रतिनिधित्व आणि रिझर्वेशनमध्ये फरक आहे. आपण रिझर्वेशन म्हणतो तर प्रतिनिधित्व म्हणजे त्याला सामाजिक आणि शैक्षणिक सवलती मिळतील आणि तो घटक पुढे येईल उंच. आता बरेचसे माळी समाज, काही समाज याचा लाभ मिळाल्यामुळे अजूनही बरेचसे अशा डिप्रेस क्लास आहे, खाली दाबले गेलेले, त्यांच्या अजूनही जीवनमान उंचावलेलं नाही. त्याच्यामध्ये कुंभार समाज आहे, त्याच्यामध्ये म्हणजे कुंभार समाज आहे, आणखी साडी आहे, शिंपी समाज आहे, असे बरेच समाज आहेत, मणियार समाज आहे. हे जे समाज यांना पण मिळाला पाहिजे. केव्हा मिळेल हे की ज्यावेळी ओबीसीची जातीनिहाय आणि जातीनिहाय जनगणना झाली की हे सगळे जे काही आता जे संघर्ष चालला सगळा मिटणार आहे. पण ते करत नाही. जे ब्रिटिशांनी केलं 1931 त्याच्यानंतर आतापर्यंत झालं नाही. तर प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक पक्ष म्हणतो आम्हाला जर सत्ता मिळाली तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू, परंतु ते करत नाही. तर आताही 2021 करणार होते, तेही झालं नाही. त्याच्या पुढे आता आपल्याला तो एक मागणी आहे, जातीनिहाय जनगणना करणे. आभार मानून घेतो. समता परिषद तळोदा शाखेमार्फत आपल्याला विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन विविध समाजाचे अध्यक्ष, त्या समाजाचे प्रतिनिधी, समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आला. त्याबद्दल मी समता परिषद तळोदा शाखेतर्फे आपला आभार मानतो. की आपला पहिला टप्पा हा निवेदनाचा होता. यानंतर जसा संघटनेचा आदेश येईल त्यानुसार आपल्याला काम करावे लागेल. आपल्या समाजाची जबाबदारी आपल्याकडे असल्याने तो समाजाचा विकास कसा करता येईल त्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या प्रयत्न करूया आणि या कामाला आपण सर्व हातभार लावूया. पुनश्च आपण आल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय महाराष्ट्र. समता परिषद तसेच सर्व सकल ओबीसी समाज यांच्या वतीने आज आम्ही येथे आमच्या ओबीसी आरक्षण बचावासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. गेल्या 2 तारखेला एका झुंडशाहीने जे आंदोलन झालं आणि त्याला शासनाने दबावाखाली येऊन जो अतिशय घाईघाईने ज्यांनी GR काढला तो GR आमच्या सर्व ओबीसी समाजावर एक अन्यायकारक असा हा GR निघालेला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आज सगळे ओबीसी बांधव येथे जमा झालेले आहोत. आज आपण आमचे निवेदन स्वीकारून आपण शासनास कळवावं आणि त्याची दखल घेण्यात यावी. आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशाने आम्ही फक्त
प्रत्येक तहसील संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये फक्त आणि फक्त आता निवेदन देण्यापुरतं आम्ही आज हे आंदोलन करत आहोत. परंतु या आमच्या निवेदनाची किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या मागणीची कुठेही दखल जर घेतली गेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वस्वी त्याची जबाबदारी ही शासनाची राहील. तरी जो हैदराबाद गॅजेटनुसार जो GR निघालेला आहे तो आपण शासनाला कळवून तो रद्द करण्यात तो GR रद्द करण्यात यावा अशी मागणी आमची. आपण आमचे निवेदन स्वीकारावं. ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा.